संघाच्या गणवेशातल्या फोटोवरून झालेल्या वादानंतर पुण्यातल्या पिट्याभाईनं मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला। राज ठाकरेंनी पिट्याभाईला का खडसावलं होतं आणि त्याच्या 6 दिवसातच पिट्याभाईनं कमळ हाती का घेतलं, त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट। मराठी अस्मितेवर स्वार असलेल्या मनसेचा स्वयंसेवक अखेर राष्ट्र प्रथम म्हणत भाजपमध्ये जॉईन झालाय। मुळशी पॅटर्न सिनेमातला पिट्याभाई उर्फ रमेश परदेशीनं मनसेचं इंजिन सोडून पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला। जसं अजित पवार आणि शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचं कारण देत भाजपसोबत सत्तेत गेले, त्याचप्रमाणे पुण्याच्या पिट्याभाईनं कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत जात असल्याचं सांगितलंय। पण गेली 14 वर्ष मनसे चित्रपट सेनेचं पद भूषवताना कलाकारांचे प्रश्न सुटत नव्हते का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। पिट्याभाईच्या माहितीनुसार तो राष्ट्रप्रथम म्हणणाऱ्या संघाचा वयाच्या 6व्या वर्षापासून स्वयंसेवक आहे। मात्र मागच्या 14 वर्षापासून तो मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करणाऱ्या मनसेत सक्रिय राहिला। पण राजकीय विचारधारेनं मनसैनिक असलेला पिट्याभाई सामाजिक विचारधारेनं संघाचा स्वयंसेवक होता। त्यावरून आठवड्याभरापूर्वी तू कोणता तरी एक विचार निवड असं म्हणत राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावलं। त्यानंतर संघाला निवडत पिट्याभाईनं राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केला। माझा प्रश्न फक्त एवढाच आला, तो प्रश्न माझ्या विचार आणि माझ्या स्वाभिमानापाशी। फोटोसाठी तुम्ही पक्ष सोडला आणि आता भाजपमध्ये गेला, तोच फोटो तुम्ही पुन्हा तो पोस्ट अशासाठी केला कारण देव, देश आणि धर्म या तत्वांवरती लहानपणापासून मी चालत आलेलो आहे। आता जर का मी तुम्हाला जसं मागाशी बोललो की आमच्याकडे आदेशावर काम चालतं, त्यांनी आदेश दिला की तो आदेश पाळायचा असतो। आता मी त्या दिवशी त्यांनी आदेश दिला की एकतर इकडे राहा नाही तर तिकडे राहा, मग तो माझ्यासाठी आदेश आहे। मग इकडे राहता मग मी माझ्या विचारांसोबत राहतो। माझा विचार आणि स्वाभिमानाचा प्रश्न होता म्हणून भाजपमध्ये गेल्याचं पिट्याभाई म्हणाला। पण गेली 14 वर्ष पिट्याभाई मनसेचा विचार धरून कसं काय काम करत होता हे सुद्धा कोडं आहे। अनेक प्रश्नांवर पिट्याभाईनं दिलेली उत्तरं संभ्रमात टाकणारी आहेत। पिट्याभाई म्हणतो की स्वयंसेवकानं भाजपचं काम करावं असं संघ कधीही सांगत नाही। मग पिट्याभाईनं भाजपच का निवडला याचं उत्तर मिळत नाही। पिट्याभाई म्हणतो की राज ठाकरे आणि RSS यात निवडण्याची वेळ आली तेव्हा मी बालपणापासून अंगीकारलेला संघाचा विचार स्वीकारला। मग गेली 14 वर्ष पिट्याभाईनं कोणता विचार स्वीकारला होता हे अनुत्तरित आहे। पिट्याभाई म्हणतो की मी सदैव माझ्या राष्ट्रप्रथम विचारांसोबत आहे, पण राज ठाकरे आपलं पहिलं प्रेम असल्यानं सदैव त्यांचा चाहताही असणार आहे। माझी विचारधारा ही देशप्रथम नाही का ह्या सगळ्या मानणारी आहे, राष्ट्रप्रथम ह्या तत्वावर चालणारे, देव, देश आणि धर्मासाठी काम करणारी। आणि संघ हा कधीही कोणाला नाही सांगत की तू भाजपचंच काम कर, तू काळी त्या काळी तर काँग्रेसमध्ये पण होते संघाचे लोक, काम करायचे ना। शेवटी विचारांवर चालणारा पक्ष विचारावर चालणारी संघटना आहे। दरम्यान मनसेच्या संघातून भाजपच्या संघात जाताना पिट्याभाईनं दिलेल्या उत्तरांचा नेमका अन्वयार्थ काय याच्या शोधात SIT नेमली तरी स्पष्टता येणं अवघड आहे। तूर्तास पिट्याभाईनं वयाच्या 6व्या वर्षापासून जपलेल्या राष्ट्रप्रथम या विचारांना जागण्याची प्रत्यक्ष संधी वयाच्या 50शीत अंगीकारली आहे। पण गेली 14 वर्ष मनसेत असताना कोथरूड भागात कोण कुणाचं आणि कोणत्या संघातून काम करत होतं यावर पुणे मनसेत अनेक चर्चाही झडतायत। नाही त्यांनी काही बोलले नाही। जसं हे बघा, साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती की मिश्किल आहे। त्यांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष म्हणाले, काय रे ते फोटो आपलं काय म्हणाले ते तर नाही आता आमचं इतकंच ना, बरं ठीक आहे, नाही काय एवढं साधं संभाषण होतं। त्या दिवशी मी मीडिया समोर सांगितलं होतं की माननीय राजसाहेबांनी सुनावलं तर तो त्यांचा अधिकार आहे, ते सुनावू शकतात। आणि मी साहेबांशी आता पक्ष स्थापनेच्या आधीपासून त्यांच्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे ते आजच का त्याच्यावरनं मला काहीतरी हे म्हणजे असं कुणी तिथं काही मुळात घडलं नाही। अहो मी वर्ष 6 असल्यापासूनचा स्वयंसेवक आहे। देव, देश आणि धर्म या तत्वांवरती लहानपणापासून मी चालत आलेलो आहे। खरं तर आपण ज्या पक्षामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट संघटनेत काम करत असतो त्यावेळी आपली बांधिलकी त्या पक्षाशी किंवा त्या संघटनेशी, त्या संघटनेच्या विचारांशी आणि नेतृत्वाशी असली पाहिजे। परंतु एखाद्या एक पक्षात किंवा संघटनेत शरीराने राहायचं आणि वैचारिक बांधिलकी दुसऱ्याकडे दाखवायची, याला
वैचारिक भ्रष्टाचार असं म्हणतात आणि तो पिट्याबाईने करू नये. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.